पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे संदर्भात महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवाभाऊ फडणवीस साहेब यांच्या दालनामध्ये जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब तसेच ज्येष्ठ आमदार दिलीप वळसे पाटील साहेब व पुणे व नाशिक जिल्ह्यातील अहिल्यानगर जिल्ह्यातील आमदारांची एक बैठक झाली होती। केंद्रीय रेल्वे मंत्र्यांनी रेल्वे प्रकल्प बारगळण्याबाबत सांगितल्यानंतर आम्ही सर्व लोकप्रतिनिधी पालकमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री महोदयांबरोबर झालेल्या बैठकीमध्ये त्यांना विनंती केली होती आणि त्यावेळेसच मुख्यमंत्री महोदयांनी शब्द दिला होता का रेल्वे मार्गासंदर्भातली जी काही तांत्रिक अडचण जीएमआरपीची सांगण्यात आली आहे त्याबाबत आपण खात्री करूया। आणि रेल्वे मंत्र्यांना सुद्धा मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं होतं रेल्वे प्रकल्प यापूर्वी जो 50% महाराष्ट्र शासनाचा वाटा आणि 50% केंद्राचा असं ठरलं होतं, परंतु हा रेल्वे मार्ग होण्यासाठी स्वतः राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब असेल, उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब असेल, ते नेहमी आग्रही होते। त्यामुळे आज शब्द दिलेला आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी पूर्ण केला। त्यासाठीची जी समिती आहे ती समिती अनिल काकोडकर साहेब यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झाली असून त्याला 60 दिवसाचा कालावधी दिला गेलेला आहे। त्यामुळं निश्चितच मला खात्री आहे का अतिशय सकारात्मकतेने यापूर्वी त्या तांत्रिक अडचणी आल्या होत्या त्याच्यावरती ही समिती काम करून जे गेल्या कित्येक वर्षापासूनचं आमच्या संगमनेरकरांचं असेल, अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर, अकोला, नाशिक आणि पुणे जिल्ह्यातील सर्व लोकांना न्याय मिळवून देण्याचं काम या माध्यमातून होईल। त्यामुळे मी पुन्हा राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री विशेषतः अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांचे आभार मानतो आणि हा विश्वास आणि खात्री आज आम्हाला या निमित्ताने आली। निश्चितच आमचा नाशिक पुणे बारगळलेला रेल्वे प्रकल्प हा लवकरच सुरू होईल। धन्यवाद।